आज अनागारिका उपासिका खऱ्या अर्थाने रंजना संजय शिरसाट यांची एक छोटीशी कविता आहे. सुविचार. सुविचार. अच्छा, सुविचार तर सुविचार. बघा काय सुविचार आहे. वाचला का आपण काल? अच्छा. निळ्या शक्तीची धमक बघ, स्वाभिमानाची आग आहे, भिवू नकोस कुणाच्या बापाला, कारण तू भीमाची वाघीण आहेस. वा, टाळ्या. तुम्ही सगळ्या कोण आहे आता? भीमाची वाघीण, भीत नाही मी कुणाच्या बापाला मी, वगैरे वगैरे काय ते सॉंग आहे. हा, त्याच्यानंतर आमच्या मायाताईचं देखील या ठिकाणी कविता आहे. मुलगी झाले यात काय ग माझा गुन्हा. कोणाला विचारला प्रश्न तुम्ही? आईला. ऐका, मुलगी झाले यात काय ग माझा गुन्हा, आईलाच विचारते हा प्रश्न मी पुन्हा पुन्हा. मुलगी होण्याच्या भीतीने तू सोनोग्राफी करतेस, पोटात मुलगी आहे हे कळताच तू मला तिथेच नष्ट करतेस. आई सांग ना ग, आई बोल ना ग, असं तू का वागतेस, तुझ्याशिवाय हा प्रश्न विचारू मी कुणा. मुलगी झाले यात काय ग माझा गुन्हा, आई तुलाच विचारते हा प्रश्न मी पुन्हा पुन्हा, मी पुन्हा पुन्हा. आई आज मुली कुठल्या ग क्षेत्रात कमी आहेत, प्रत्येक क्षेत्रात तर त्या अव्वलच आहेत. कुणी डॉक्टर, कुणी इंजिनियर, कुणी वकील, तर कुणी पायलट आहेत. आई तू एक स्त्रीच आहेस, जीव घेणं नाही तर जीव वाचवणं हे तुझं कर्तव्यच आहे. आई तू मुलींना कमी नको समजू, मुलाच्या आशेत कित्येक निर्जीवाचे घेशील तू जीव. तुला कशी ग येत नाही मुलींची कीव, तुझ्याशिवाय हा प्रश्न मी विचारू कुणा. मुलगी झाले यात माझा काय ग गुन्हा, आईलाच विचारते हा प्रश्न मी पुन्हा पुन्हा. आईलाच विचारते मी प्रश्न हा पुन्हा पुन्हा. मुलगी झाले यात माझा काय ग गुन्हा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मायाताई सोनवणे यांच्यासाठी. खूप छान मुलींच्या प्रश्नाला वाचा फोडणारी खऱ्या अर्थाने कविता आहे. आणि आय विल ट्राय माय बेस्ट टू, ही माझ्या फेमिनिझमच्या क्षेत्रामध्ये पण मी घ्यायचा प्रयत्न करेल. ज्यावेळेस मी रिसर्च पेपर लिहील बुद्ध आणि बुद्धांचा स्त्रीबद्दल स्त्रीवाद काय होता, फेमिनिझम काय होता, त्याच्या संदर्भात मला ही कविता खूप आवश्यक आहे. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद.